नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित, कधी मिळणार पूर्ण रक्कम याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका या मूळ भत्त्यापासून कशा पद्धतीने वंचित आहेत, पूर्ण रक्कम प्रति 50 रुपये एका फॉर्मच्या पाठीमागे ते कधी मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित, कधी मिळणार पूर्ण रक्कम। बघा काय आहे अपडेट। राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शहरात विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शासनाच्या परिपत्रकामध्ये या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना देखील या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आले आहे। या बदल्यात त्यांना प्रत्येक लाभार्थींमागे 50 रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाणार होता। मात्र बहिणींच्या खात्यावर 7,500 रुपये जमा होऊ नये जमा होऊ नये या महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविकांना अजून 1 रुपया देखील मिळाला नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती। अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन म्हणून प्रति फॉर्मच्या पाठीमागे 50 रुपये हे प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाकडून सांगण्यात आले होते। मात्र अद्याप एकाही अंगणवाडी सेविकेला त्या कामाचा मोबदला मिळालेला नाही। अंगणवाडी सेविकांसह सेतू केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी अर्ज भरले आहेत। कुणी किती अर्ज भरले आहेत याची प्रशासनाकडून अद्याप पडताळणी सुरू आहे। बघा, राज्यात महायुती सरकारने केलेल्या या लाडक्या बहीण योजनेचा फायदा महायुती सरकारला खूप मोठ्या प्रमाणात झाला। मात्र या योजनेची ऑनलाईन प्रक्रिया राबवणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना काम केलेला भत्ता हे अद्यापपर्यंत मिळालेला नाही। अंगणवाडी सेविका व मदतनीस या राज्य सरकारच्या लाडक्या कधी होणार व काम केलेला भत्ता कधी मिळणार, पुन्हा प्रश्नचिन्ह अशी विचारणा अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून होत आहे। याबाबत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्षा संगीता कांबळे म्हणाल्या, राज्यात सुमारे 2 लाख अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी तळागाळापर्यंत लाडक्या बहीण योजनेचे अहोरात्र काम केले। या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रति लाभार्थ्यांमागे 50 रुपये देण्याचे सरकारने घोषित केले। त्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या योजनेचे काम केले। 5 महिने या योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला 1,500 म्हणजे 1,500 रुपये सरकारने दिले। 7,500 रुपये पात्र महिलांच्या खात्यावरती जमा झाले। पण या योजनेचे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कामाचा भत्ता न मिळाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर या ठिकाणी आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे, या लाडक्या बहिणींना मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस या भत्त्यापासून वंचित, त्यांना पूर्ण रक्कम म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरलेले रक्कम कधी मिळणार याकडे तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे। लवकरच त्यांना हे जे मानधन आहे, ही जी प्रोत्साहन भत्ता आहे ती लवकरच मिळावं एवढंच या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करते। आणि तुम्हा सर्वांना देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या प्रोत्साहन भत्त्याविषयी तुम्हाला काय वाटतोय नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा। बघा, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।